नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो. हा सण सूर्यदेव यांना समर्पित आहे आणि याला सूर्यजयंती असेही म्हणतात. या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि त्यांचे आभार मानले जातात, कारण ते जीवनासाठी ऊर्जा आणि प्रकाशाचे स्तोत्र आहेत. रथसप्तमीचे महत्त्व काय? तर सूर्य उपासना. या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. सूर्यदेवाला जीवनदायी मानले जाते आणि त्यांच्या कृपेने आरोग्य, समृद्धी आणि ऊर्जा प्राप्त होते. रथसप्तमीच्या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात मानली जाते. हा काळ पिकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेव आपल्या रथावर बसून आकाशात भ्रमण करतात आणि सृष्टीला ऊर्जा प्रदान करतात. पौराणिक कथेनुसार रथसप्तमीच्या दिवशीच सूर्यदेवानी आपल्या रथावर बसून ब्रह्मांडात प्रकाश पसरवण्यास सुरुवात केली होती. या दिवसाला सूर्यदेवांचा जन्मदिन म्हणूनही साजरा केला जातो. रथसप्तमीचा सण भारतातील विविध भागात उत्साहात साजरा केला जातो. सोन्याच्या हिरेजडित रथात सूर्यदेव बसलेला दिवस म्हणजेच रथसप्तमी. सूर्यदेवाला साधना करताना स्थिर उभे राहायला लागल्याने उभे राहून त्याला त्याची गती सांभाळता येईना. त्याचे पाय दुखू लागले आणि त्यामुळेच त्याची साधना नीट होईना. तेव्हा त्याने परमेश्वराजवळ त्याविषयी तक्रार केली आणि बसण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगितली. मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळणार, अशी त्याने परमेश्वराजवळ विचारणा केली. तेव्हा परमेश्वराने सूर्यदेवाला बसण्यासाठी 7 अश्व म्हणजेच घोडे असलेला सोन्याचा हिरेजडित रथ तयार करून दिला. ज्या दिवशी सूर्यदेव या रथात बसलाय तो दिवस म्हणजेच रथसप्तमी. याचा अर्थ 7 घोड्यांचा रथ. रथसप्तमी हा सूर्यदेवांचा जन्मदिन. माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. महर्षी कश्यप आणि देवमाता अदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला. तो हा दिवस भगवान श्री विष्णूचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण आहेत. मकर संक्रांतीनंतरचा दुसरा सूर्योत्सव दीर्घायुष्य आणि रोगांपासून दूर राहण्यासाठी रथसप्तमीला केले जाते. सूर्यपूजा. मकर संक्रांतीनंतर दुसरा सूर्योत्सव माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 7व्या दिवशी साजरा केला जातो. याला रथसप्तमी किंवा आरोग्य सप्तमी असे म्हणतात. हे पर्व यावेळी मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी आहे. अनेक पुराणात या सणांचे विशेष वर्णन केले आहे. मकर संक्रांतीप्रमाणे या दिवशीही सूर्योदयापूर्वी तीर्थस्नान केले जाते. त्यानंतर उगवत्या सूर्याला जल अर्पण करून पूजा केली जाते. त्यानंतर सत्पात्री आणि गरजूंना दान दिले जाते. या दिवशी व्रत करून तीळ खाल्ल्याने नकळतपणे झालेल्या सर्व प्रकारची पापे नष्ट होतात, असे ग्रंथांमध्ये सांगितले आहे. मत्स्य पुराणात आलेल्या संदर्भानुसार मन्वंतराच्या प्रारंभी या तिथीला सूर्यदेवाला रथ प्राप्त झाला होता. त्यामुळे या दिवशी सूर्य आणि त्याच्या रथाची पूजा केली जाते. असे केल्याने महापूजेसारखेच फळ मिळते. भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला कंबोजचा राजा यशोधर्माविषयी सांगितले की माघ महिन्याच्या सप्तमीच्या व्रताने या राजाचे अनेक रोग नाहीसे झाले होते. त्यांना अपत्यप्राप्ती झाली होती व तो चक्रवर्तीचा राजाही झाला होता. 7 पुराणांमध्ये रथसप्तमीचे महत्त्व विशद केले आहे. ब्रह्मा, स्कंद, शिव, अग्नी, मत्स्य, नारद आणि भविष्य पुराणात या दिवसाचे विशेष वर्णन करण्यात आले आहे. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला तीर्थस्नान आणि सूर्यपूजा केल्याने रोग दूर होतात, तसेच आयुष्यवर्धन होते. आरोग्य समृद्धीसाठी, आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी विशेष पूजा अर्चना केली जाते. रथसप्तमीच्या दिवशी शेगडीची पूजा करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. रथसप्तमीला शेगडीची पूजा का करावी? घरातील स्वयंपाकघर म्हणजे देवी लक्ष्मीचे निवासस्थान आणि देवी अन्नपूर्णेचेही निवासस्थान. म्हणूनच या दिवशी शेगडीची पूजा केल्याने घरात अन्नसंपत्ती, धनसंपत्ती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. रथसप्तमी हा हिंदू दिनदर्शिकेतील माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या सप्तमी तिथीला म्हणजेच 7व्या दिवशी साजरा केला जातो. रथसप्तमीच्या दिवशी पृथ्वीचा सूर्याकडे कल सर्वात जास्त असतो. या दिवशी सूर्याची प्रतिमा रांगोळीने काढली जाते आणि मातीच्या भांड्यात शेणाच्या गोवऱ्यावर दूध ओतू घालवले जाते. रथसप्तमीला गौऱ्यावर शिजवलेल्या खिरीचा नैवेद्याला विशेष महत्त्व आहे. जिथे उपलब्ध असेल तिथे अशा पद्धतीने गौऱ्यावर खीर
शिजवणे शक्य आहे, पण शक्य नसेल तर पर्याय म्हणून नित्य गॅस शेगडी स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. शेगडीची पूजा करावी. त्यानंतर त्यावर खीर शिजवावी आणि त्याचा नैवेद्य सूर्यदेवाला दाखवावा. तो प्रसाद म्हणून घरातील सर्व सदस्यांना वाटावा. यापैकी काही करणे शक्य नसेल तर 12 वाजण्यापूर्वी यथाशक्ती गायत्री मंत्राचा जप करावा. सूर्यदेवाचं ध्यान करावं, नामस्मरण करावं, सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं, खीर करून त्याचा नैवेद्य मात्र नक्की दाखवावा. रथयात्रेला निघालेल्या सूर्यनारायणाचे गुळ खिरीसोबत स्वागत करणे हे आपले कर्तव्यच नाही, तर कर्तव्य कर्म धर्म म्हणून शक्य तेवढे केले पाहिजे. या दिवशी शेगडीची पूजा केल्याने घरात सुख समृद्ध आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. ही एक छोटीशी पण अत्यंत प्रभावशाली सेवा मानली जाते, जी देवी अन्नपूर्णेचा कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी केली जाते. सूर्यपूजन करण्यासाठी रथसप्तमीच्या दिवशी तुळशीपुढे रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र रांगोळीने काढायचे असते. त्याची पूजा करायची. शेणांच्या गौरीवर दूध ओतू घालवायचे. त्यांची खीर बनवून सूर्यदेवाला नैवेद्य दाखवावा. पण आत्ताच्या दिवसात बघता गौरी मिळणे शक्य होत नाही, म्हणून आपल्या गॅस शेगडीवर आपण एका मातीच्या भांड्यामध्ये दूध ओतू घालवायचे. इथे मी मातीची सुगड घेतली आहे. ते स्वच्छ धुवून घेतली. त्याला हळदी कुंकू लावले. त्यामध्ये दूध घेतले. त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि चमचाभर साखर घालायची. हे दूध ओतू घालवायचे आणि याचा नैवेद्य सूर्यदेवाला दाखवायचा आणि प्रसाद म्हणून आपणही ग्रहण करायचा. अशा पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशी आपल्या गॅस शेगडीची पूजा करून घ्यायची असते. सूर्यपूजन करण्यासाठी या दिवशी जे जल आपण सूर्यदेवाला अर्पण करणार आहे त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, लाल फूल आणि तीळ घालायचे आहे आणि मग हे जल म्हणून आपण अर्घ्य सूर्यदेवाला अर्पण करायचे आहे. पूर्वेकडे तोंड करून दोन्ही हात उंचावून सूर्याकडे बघत ओम सूर्यदेवाय नमो नमः असे म्हणत हे अर्घ्य सूर्यदेवाला द्यायचे आहे. पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी सूर्यदेवतेचा अवतार घेतला आणि ते सोन्याच्या रथावर बसले. त्या दिवसापासून रथसप्तमी साजरी करण्याची परंपरा आहे.